हॅलो पप्पे, बोल माय, बोल. कशी आहेस तू? लक्ष्मी काका, मी मस्त. तू कसा आहे? मी काय ग, मी मस्त आहे. सगळे कसे आहेत रे? आई कशी आहे? पप्पी, तुला रडायला काय झालं माय? काही गडबड नाही ना तिकडं? सगळं व्यवस्थित आहे ना? नाही रे, मला तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येत होती ना, म्हणून फोन केला. लक्ष्मी काका ऐक ना, आईला सांगशील का रे? मला तिची खूप आठवण येऊ राहिली म्हणून. हो, रिचार्ज केलाय मी. तुमचा प्लॅन काय नको आता सांगू नका. नको नको नको. हा नकोच. हॅलो, बघा मी लक्ष्मीकांत बोराडेच बोलून राहिलो. तुमचा काय प्लॅन बिन काही नकोय मला. एक तरी तर रेंज येत नाही. बघा ना आप्पा. बाय. नको नको, ठेवा आता. आप्पा आले वाटतं. कोण आहे? कोणाशी बोलू राहिला? ते कस्टमर केअर वाले आहेत ना आप्पा, सारखे फोन करतात ते. हो का? मी नको म्हणलं तरी बळच माझ्या मागच राहतात ते. त्याला काही कामधंदे नसतात ना आप्पा. आपल्याला काम आहेत ना मेडिकलची. लक्ष्मी, काय आप्पा? नक्की कंपनीचाच फोन होता ना? हो. मी काय खोटं कशाला बोलून राहिलो आप्पा? नाही नाही, एवढं सगळं बोलू राहिले म्हणून म्हणलं. ते नाही, कंपनीचाच फोन होता. तुमचा विश्वास नाही बसू राहिला का आप्पा? नाही ना, कंपनीच्या नावानं घर सोडून जाऊ राहणाऱ्याच्या संपर्कात राहायचा लौकिक आहे ना तुमचा. तसं काही नाही ना? हा? नाही, नक्की मेडिकल आहे ना आप्पा. काय म्हणण्या? काय आलं? कुणी काय बोलू राहिलं का तुम्हाला? नाही नाही नाही, काय नाही. मग या माया लेकीचे डोळे ओले कसे रे? हा, त्यांना आईची आठवण येऊ राहील. पूर्वा, जोपर्यंत तुझा हा कन्यादान केलेला बाप जिवंत आहे तोपर्यंत कसलं टेन्शन घ्यायचं. मुन्या, हिचं ठीक आहे रे, आपल्या टेन्शनचं काय? मायला काल एवढी मीटिंग बसली, पॅनल बसलं, अजून निर्णय सांगितला नाही यांनी पुढं काय. दादा पण ना एवढा घुळघुळ घालत बसतो ना, काय ते स्पष्टपणे सांगणार नाही. हे असं होणार नाही. आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. काका, ए, मी काय करायचं ते तू मला नको सांगू. हा, मला कळतं काय करायचं ते. तू घाबराय. पूर्वा, हॅलोच मी. दादा पण ना ऐका ना, तुम्हाला काय वाटू राहिलं? कशाबद्दल? हरीश काकांबद्दल. अच्छा, हरीश काका बद्दल काय नाही, चांगला आहे तो. हा म्हणजे
2-4 पानचट विनोद करतो, पण त्याला ते असं सेन्स ऑफ ह्युमर वाटतं त्याचं. अहो नाही, तसं नाही म्हणू राहिले मी. माहितीये. चांगला आहे तो. त्यांनी केवढी मदत केली ना आपली. त्याच्यामुळेच ते एकत्र आहोत आपण. अहो तसं नाही म्हणू राहिले मी. म्हणजे हरीश काका चांगलेच आहेत आणि ते जे काही करू राहिले ते आपल्या चांगल्यासाठीच करू राहिले. पण हे जे काही होऊ राहिलं ना ते बरोबर नाही. काय? अहो म्हणजे हे घराच्या वाटण्या बिटण्या. हो, तसं नाहीये. म्हणजे हक्क मागून नाही मिळू राहिले ना, म्हणून भांडून घेऊ राहिलाय हरीश काका. तुम्ही नका घेऊ ना टेन्शन, तो बरोबर करू राहिलाय. आहोत पण अशानं नाती तुटतील. माहिती, पण आधी त्यांना आपलं नातं मान्य पाहिजे ना. अहो कसं मान्य करतील ते हे नातं? एक वेळ आपल्यासाठी ते हे नातं मान्य करतीलही, पण मनापासून नाही स्वीकारणार. आणि असं बळजबरी करून त्यांना नातं स्वीकारायला सांगणं मला बरोबर नाही वाटत. मला काय वाटतं माहिती, आपण आपले निर्णय घेतले. घरच्यांची इच्छा नसताना आपण आपलं लग्न ठरवलं, आपण लग्न केलं सुद्धा. आता या घरात जशी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती त्याही घरात आहे. दोन्ही घरातली माणसं नाही म्हणलं तरी जरा जुन्या विचारांची. त्यांच्या आयुष्यात अचानक काहीतरी बदल झालाय आणि हा बदल आपल्यामुळं झालाय ना. घरच्यांच्या विरोधात जाऊन आपण लग्न केलंय. त्यांनी आपलं नातं स्वीकारावं अशी अपेक्षा करणं म्हणजे त्यांच्यावर बळजबरी केल्यासारखंच आहे ना. मला वाटतं आपण अशी बळजबरी करायला नको. अशानं आपली आहेत ती नाती पण तुटती ना. त्यापेक्षा आपण घरच्यांना त्यांचा वेळ देऊया. मला खात्री आहे आपलं नातं ते मान्य करते. नुसतंच मान्य नाही करणार तर ते मनापासून स्वीकारते. पण त्यासाठी आपण त्यांना त्यांचा वेळ देऊया. बळजबरी नको. हरीश काका जर असं काही बोलले तर त्यांना भांडणंच होतील. भांडणं नको. आपण हरीश काकांना समजावून सांगूया ना. घरात एवढं सगळं घडू राहिलं, मला कुणी काहीच सांगू नाही राहिलं. काल मुन्न्यांनी लग्न केलं का नाही केलं? केलं. मला का नाही सांगितलं मग? आम्हाला तरी कुठं सांगितलंय मुन्यानं? म्हणजे गपचूप लग्न करून आलाय तू. हाय का आता? म्हणजे तुम्हाला पण अंधारातच ठेवलं होतं तर? मग आता हरीश काय करू राहिलाय हे पण माहित नसनच. त्यानंच तर केलंय सगळं. त्यानेच लग्न लावलंय त्यांचं. ते नाही म्हणून राहिलो मी. मग हरीश घरावर केस करायचं म्हणून राहिला. काय? म्हणून मला बोलून घेतलं इथं. काय करावं बुवा आता? डोकं फोडायचं घ्यायच्या पुढं. काय म्हणावं या प्रकाराला? त्या हरीश वाटण्या मागू राहिलाय. मग काय मग? काही झाले तरी वाटण्या होणार नाहीत. हा बरोबर आहे दादा तुझं. मी पण हेच म्हणलो होतं आजीला. आजीला? हो, प्रकाशराव पण म्हणून राहिलेत वाटण्या पाहिजेत म्हणून.
म्हणजे हरीशला जर त्याचा वाटा मिळत असेल तर मला पण माझा वाटा मिळायला पाहिजे म्हणून राहिले. झाली का पंचायत आता? दादा मी बोलू का? नाही नको, मलाच बोलावं लागणार आहे. तुम्ही कुणीच काय बोलू नका आता. काय ते मीच बोलतो. चला तयार आहात? कशासाठी? आता घरच्यांना आपलं नातं मान्य नाही ना. आपण घर सोडून जाऊ. अहो हो, आपण जर इथे थांबलो तर रोज भांडणं होणार. मग घरातलं कोणीतरी तुम्हाला काहीतरी बोलणार, मग तुम्हाला बोललं म्हणून मला राग येणार, मग मी त्याला काहीतरी बोलणार, मग या सगळ्यांचा त्रास तुम्ही करून घेणार. मग या सगळ्यांचा परिणाम कशावर होणार? तुमच्या पीएचडीच्या अभ्यासावर होणार. तुम्हाला त्रास, मला त्रास, मग आपल्याला नंतर वाटणार की आपण उगाच लग्न केलं. असं वाटून कसं चालणार आहे? नाही ना. चला. हो चला. तुम्हाला चांगल्याच जागी घेऊन जाणार आहे मी. मला काळजी आहे तुमची. तुम्ही जिथं कुठं घेऊन जाल तिथं मी आनंदानं येईन हो तुमच्यासोबत. तुम्ही सोबत असणार आहे ना माझ्या शेवटी. अहो पण काय? अहो, आपण जर घरात थांबलो तर रोज वाद होणार. मग घरच्यांना त्रास, परत हरीश काकांना त्रास. कशाला ना उगा. चला. बरोबर आहे तुमचं सगळं, पण काय आता? अहो पण आपण हे घर सोडून गेलो तर नाती तुटतील ना कायमची आपली. आधीच एक घर तुटलंय हो आपलं. दुसरं नको ना तुटायला. म्हणून तुमच्याशी लग्न केलं. किती विचार करता तुम्ही घरच्यांचा. त्यांना कळालं पाहिजे. त्यांना कळालं पाहिजे. कसं आहे, आपण जर घरात थांबलो तर घर तुटेल. मग ती नाती आपण कधीच जोडू नाही शकत. पण आपण जर इथून बाहेर गेलो तर आपल्याकडे एक चान्स असेल ना. म्हणून मी लग्न केलंय तुमच्याशी. तू असं काऊन करून राहिला रे? ये पाय,
मी यांना आधीच टाइम दिला होता. तेव्हा यांचं पॅनल बसलं होतं, लय मिटिंगा चालल्या होत्या. हा दादा, टाइम दिला होता का नाही? पण यांनी अजून यांचा निर्णय मला सांगितलेलाच नाही. मग काय, मी माया वाटेनं जाऊ राहिलो. आता डायरेक्ट कोर्टात भेटू. तू काय लहान आहे का आता? हा, असं काय वागू राहिला? दादा तू थांब. सुनील, घरची केस आहे म्हणून तुला सांगितलं होतं. तुला जमत नसेल तर तसं स्पष्टपणे सांग. मी दुसरा वकील पाहतो, मला लय भेटतील. हा अरे पण काय रे, मॉर्निंग वॉकला बॅगा घेऊन? हा, आम्ही मॉर्निंग वॉकला नाही जाऊ राहिलो. माहितीये मला, तेवढं कळतं. जा, हे बॅगा आतमध्ये ठेवून दे. बोलायचं बोल. मी काही कोणाच्या स्वातंत्र्यावर गदा आणत नाही बाबा. ज्याला जे पाहिजे ते करू देतो, ज्याला जे पाहिजे ते बोलू देतो. बोल. दादा, लग्न करण्याचा निर्णय आमचा होता, पण आमच्या निर्णयाची जबरदस्ती आम्ही कोणावरच करू शकत नाही ना. आमचं नातं तुम्ही स्वीकारावं, तुम्ही मान्य करावं, अशी जबरदस्ती आम्ही तुमच्यावर करू शकत नाही ना. आणि खरं सांगू का, तशी आमची इच्छा पण नाही. आम्हाला माहितीये की आम्ही या घरात राहणं हे तुम्हाला मान्य नाहीये. आमच्यामुळेच तुम्हाला कोणालाच त्रास होऊ नये म्हणून आम्ही आता हे घर सोडून जाऊ राहिलो. मुन्या, नाही काका, तू जे आमच्यासाठी केलं ना ते कधीच विसरू शकत नाही आम्ही. म्हणतात ना, संकटाच्या वेळी जो कामी येतो तो खरा मित्र. तू फक्त माझा काका नाहीये, माझा खरा मित्र आहे. आता तर तू पूर्वांचा वडील आहे. तू जितक्या मनापासून आमचं नातं स्वीकारलंय ना, तितक्याच मनापासून घरच्यांनी आमचं नातं स्वीकारावं. वा, डायलॉग चांगला आहे, पण असं काही नसतं रे बाबा. ऐक माझं, ती बॅग घे आणि काका, तू माझं ऐक प्लीज, शेवटचं. अरे, आमच्यामुळे रोज जर असे भांडणं झाले तर आम्हाला आवडणार आहे काय? आम्ही कसं राहणार आहे घरात? तू सांग ना प्लीज. माझी शेवटची इच्छा आहे, आम्हाला जाऊ दे प्लीज प्लीज. आता मी पाया पडतो, तुम्ही फक्त आम्हाला आशीर्वाद द्या. सुखाने राहा. काळजी घे. चला.
थांब मुन्या